नमस्कार गाववाल्यांनो, कसे आसात? अगदी मजेत ना? तर मी मयुरी निकम स्वागत करते तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. मागे तुम्ही गोव्यात गेले तो पार्ट 1 बघितलाच. आता हे दुसरं पार्ट. तर आम्ही रवींद्र भवनात पोचलो होतो आणि तकडे जाऊन काय मजा मस्ती केला. रवींद्र भवन कसं होतं ह्या सगळं तुमका मी आताच्या भागातून दाखवते. यो बघा, यो असं योगेश. ह्याच्याकडे मी दिले माझी बॅग. ती वाईच काय ह्यानं घेतल्या आणि नंतर कंटाळलो आणि ती बॅग दिल्यान प्रियंकाकडे आणि नंतर माकाच काय काय सांगता. तर आता तुम्ही बघा, आम्ही ह्या रवींद्र भवनात इला होता आणि सुंदर म्हणजे थिएटर एकदम अप्रतिम बनवलेलं होतं. एंटर केल्या केल्या जे काय वाईब्स होते ना, खूपच सुंदर होते. आजूबाजूला तुम्ही बघू शकता छान असे गणपती बाप्पाचं चित्र. इकडे आमच्या नाटकाचे बॅनरसुद्धा लागलेले होते. आमच्या नाटकाच्या आधी पण 2-3 नाटक झाले होते. त्या नाटकांचे बॅनरने आमचं शेवटचं नाटक होतं बायना का अण्णा आणि त्याचं तुम्ही हे बॅनर बघू शकता, जे आमच्या नाटकाचं होतं. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे आजूबाजूला वॉलवर सुंदर अशी चित्र काढली होती आणि एवढी भारी होती ना, काय विचारू नको. आणि व्ह्यू बघा काय भारी होते. ही बघा, गणपती बाप्पा एंटर केल्या केल्या गणपती बाप्पाचं दर्शन होता. आणि आखडी बघू शकता भारी भारी सुंदर अशी कलाकारांचे चित्र आणि अप्रतिम सुंदर वरून सुंदर असं डिझाईन केलं होतं. आपले छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आणि या भिंतींवर जी काही कलाकृती रेखाटली होती अप्रतिम, म्हणजे विविध कलागुणांचं दर्शन दाखवलेलं होतं. विचारा कामवाल्या ताई. आणि इकडे प्रियंका बॅग ओढत चालली होती. तिला मजा येत होती बॅग ओढण्यासाठी, आवाज पण येत होता आणि ही बॅग ओढत ओढत घेऊन जात होती. बाकी सगळे पुढे निघाले होते, आम्ही दोघे मागून जात होतो. आणि हे बघू शकता त्यांनी राहण्यासाठी उत्तम अशी सुविधा केली होती. जो तो आले आणि रेस्ट करायला लागले, फ्रेश होत होते आणि खूप सुंदर अशी व्यवस्था केली. खरंच भारी होतं सगळं. फ्रेश झाल्यानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर मग खाली आलो, रिहर्सल करायची होती नाटकाची. मग खालती आल्यानंतर हे थिएटरच्या बाहेरचा व्ह्यू होता आणि आता तुम्हाला थिएटर दाखवते. थिएटर पण एवढं लॅविश होतं ना, खूप सुंदर होतं. एवढं बिग थिएटर होतं आणि खराच खूप भारी होता थिएटर. माका तर मनापासून आवडला, असं वाटत होतं हयच राहावं. आणि खराच खूप सुंदर थिएटर होता असा थिएटर. आणि गोव्यामध्ये तासुद्धा अप्रतिम सगळ्यांका थिएटर आवडला होता. आणि जो तो इकडचं फिरून फिरून बघत होते. पाठीमागे बॅक साईडला पण सुंदर अशी मोठी जागा होती. तुमका मी समोरून स्टेज पण दाखवतोय. अगदी भारी थिएटर होतं, खरंच खूप भारी होतं. आणि नंतर मग आमची इकडे रिहर्सल चालली होती की संध्याकाळी 7चा प्रयोग होतो आणि मग त्याच्या आधी रिहर्सल करूची होती. कारण थिएटर नवीन होता, जागा नवीन होती, सगळ्या गोष्टी नवीन होत्या. मग वेळ होतो, नाहीतर वेळ नसतो तर डायरेक्टच प्रयोग केला असता, पण वेळ होतो म्हटलं रिहर्सल पण केलेली चांगली. सरांनी आमच्या सगळ्यांची रिहर्सल घेतली होती आणि ती इकडे जण सगळेजण करत होते. बोल, खरी खरी झोपणार तू? झोपेत बोलतात का अशी मम्मांचं? काय आवडतात ना. उठ उठ उठ, कान पडवतं तुला. आता फोन फेकून देत चालली. लाईट आली, लाईट आली. उठ उठ उठ. रिहर्सल झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवलो आणि त्यानंतर मग थोडा आराम केला. त्या गोष्टी घेता नाही आल्या. मग आम्ही मेकअप रूममध्ये संध्याकाळी आलो प्रयोगाची तयारी करायला. आणि इकडे बघू शकता की प्रयोगाच्या आधी आम्ही सगळेजण नाश्ता करतोय आणि जो तो आपापल्या मेकअप करतोय, म्हणजे रेडी होत होते सगळेजण, तयारी करत होते. मी माझा पसारा सगळा इकडे मांडला होता आणि हे माझे काही लुक्स होते, जे मेकअप केल्यानंतरचे काही नाटकातले लुक्स होते, ते मी पहिल्यांदा असं दाखवते तुम्हाला. जर कोणाला वेळ असेल, मुंबईत नाटक असेल, तेव्हा सगळ्यांनी नक्की नाटक बघायला या, हे मी आवर्जून सांगेन. आणि अशा प्रकारे आमच्या गोव्याचा प्रयोग पण सक्सेसफुल झाला. माझी इकडून एंट्री होती बॅक साईडने, सो मी इकडे येऊन थांबलेली आणि समोर तुम्ही बघू शकता की नाटकातला एक सीन आहे जो चालू होता. आणि त्यानंतर माझ्या एंट्रीनंतर ती झाल्यानंतर नाटक संपतं आणि असा गोवा दौरा आमचा सक्सेसफुल झाला. खूप छान वाटलं आणि गोवा फिरूनसुद्धा खूप अप्रतिम वाटलं.
आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी आम्ही सगळेजण आवरून निघालो होतो. रात्रीचं जेवण करून 11:30 वाजता वगैरे 11:30-12ला निघालो होतो. पुन्हा एकदा हे गोव्याचं थिएटर रवींद्र भवन याचं छान असं तिथे नाटक करून त्याचा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला मुंबईला निघालो होतो. आणि ही पुन्हा आमची तीच गाडी जी येताना होती ती आता पुन्हा मडगावमध्ये सोडणार होती आणि त्याच्यानंतर मडगाववरून पुन्हा आमची रात्रीची ट्रेन पकडून आम्ही पुन्हा मुंबईला जाणार होतो. अशा प्रकारे प्रयोग आमचा यशस्वीरित्या पार पडला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि खूप सुंदर असा अनुभव होता. चांगल्या आठवणी घेऊन आम्ही निघालो होतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीसुद्धा नाटकप्रेमी आहात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि नाटक बघायला आवडत असेल तर आमची नाटकं बघायला नक्की येत जा. चला, काळजी घ्या, सोईन राहा, टाटा, बाय बाय. आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.